श्री गुरुदेव दत्त. सर्व दत्त भक्त, गुरुचरित्र साधक, वाचक, उपासना करणाऱ्या सर्व दत्त भक्तांना माझे नमस्कार. खालच्या भागामध्ये आपण ब्रह्मदेवांच्या समोर येऊन कलियुगानं नृत्य केलं या विषयावर आपण चिंतन करतो आहोत. नृत्य करत असताना कलियुगाने केलं काय, तर डाव्या हातानं शिष्ण म्हणजे आपलं लिंग पकडलंय आणि उजव्या हातानं जीभ पकडली. आणि ब्रह्मदेवाने त्याला विचारलं की लिंग जेव्हा का धरली, तेव्हा ते सांगतात की कामवासना आणि रसना या दोन जिंकणारे जे आहेत, या दोघांना जिंकणारे जे आहेत, ते माझा फक्त पराभव करू शकते. यावर थोडा विचार आपण करत होतो. काल आपण पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा बघितली. आता तुकाराम महाराजांची कथा बघूया. तुकाराम महाराज सदैव आत्मरत आत्मक्रीड, सदैव विठ्ठलाच्या ध्यानामध्ये निमग्न असणारे, संपूर्ण जीवन पंढरीनाथ भगवंताच्या चरणी समर्पित केलेलं एक योगी जीवन. त्याच गावात एक स्त्री आहे, वेश्या आहे, अत्यंत सुंदर गाणं म्हणणारी. तिनं पैजेचा विडा उचलला की मी संपूर्ण जगाला नादाला लावू शकते माझ्या, तर मी तुकाराम महाराजांना नादाला लावणार नाही का? माझा डाव्या हातचा मळ आहे म्हणे. पैजेचा विडा उचलला, सगळा साज शृंगार तिनं केला, दागिने घातले, चांगली चांगली वस्त्र नेसली आणि तुकाराम महाराजांच्या घरी आली. त्यावेळेला तुकाराम महाराजांची धर्मपत्नी आवली थोडी बाहेर गेलेली असावी. तुकाराम महाराज आपल्याच नामसंकीर्तनात मग्न आहे. विठ्ठल 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 नामस्मरण चालू आहे. या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी लावणी म्हणायला सुरुवात केली. त्यांनी लावणी सुरुवात केल्याबरोबर तुकाराम महाराज आपल्या ध्यानातून जागे झाले आणि चिपळ्या घेऊन नाचायला सुरुवात केली. तिची लावणी पूर्ण झाली आणि तुकाराम महाराज थांबले. तिनं विचारलं तुकाराम महाराजांना की लावणी कशी वाटली तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात, अहो तुमचा स्वर्गीय आवाज आहे, परमेश्वरानं तुम्हाला खूप गोड आवाज दिलाय. हा आवाज कोणाला बरं आवडणार? तुम्ही खूप छान गाता. पुढे ती म्हणते की लावणी तुम्हाला आवडली, गाणारी तुम्हाला आवडली का? गाणारी तुम्हाला आवडली का म्हटल्यावर तुकाराम महाराज 4 पावलं मागे सरकले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जागा चुकला बरं. आम्ही वैष्णव आहे, पंढरनाथ भगवंताच्या चरणी आम्ही संपूर्ण आमचं जीवन समर्पित केलेले आहे. माझी धर्मपत्नी अवली सोडून सगळ्या स्त्रिया माझ्याकरता रुक्मिणीचा अवतार आहे. चिपळ्या खाली ठेवल्या, एकतारी खाली ठेवली आणि तिला साष्टांग नमस्कार केला. माझ्या रुक्मिणी मातेची आठवण करून देणाऱ्या ह्या स्त्रिये, मी तुला नमस्कार करतो, नमस्कार. ती म्हणते, महाराज मी तुम्हाला नादाला लावायचं म्हणून आलेले होते, माझी चूक झाली, मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? तेव्हा त्यांनी सांगितलं की आज तुम्ही तरुण आहात, तुम्ही सुंदर आहात, तुम्ही चांगल्या गाता म्हणून लोक तुमच्या मागे लागतात. परंतु हे सौंदर्य, हे तरुणपण तुमचं कायमस्वरूपी टिकणार नाहीये, हे नष्ट होणार आहे. हे ज्यावेळी नष्ट होईल तेव्हा हे सगळे तुम्हाला सोडून निघून जातील. ती वेळ येण्यापूर्वी या आवाजानं, या शरीरानं परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला. तिला आपली चूक लक्षात आली. तुकाराम महाराजांच्या चरणावर तिने मस्तक ठेवलं. तुकाराम महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि तुकाराम महाराजांनी हात ठेवताच ती परमानंदात विलीन झाली. असा आनंद तिला प्राप्त झाला की जो तिने कधीच अनुभवलेला नव्हता.
तुकाराम महाराजांच्या सारख्या महात्म्यानं मस्तकावर हात ठेवावा, कुठल्या तरी हजारो जन्मीच्या मागे केलेलं एखादं पुण्यकर्म फलश्रुत झालेलं असावं, तेव्हा अशा महात्म्यांची कृपा आपल्यावर होते. कामवासना जी आहे, या कामवासनाच्या अधीन आपण न होता त्या कामवासनेला आपल्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न मानवी जीवनामध्ये आपण करायचा आहे. विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेला गेले. भगवी वस्त्र धारण केलेला एक संन्यासी, तरुण वय, अतिशय तेजपुंज चेहरा, सात्विक भाव चेहऱ्यावरची. अमेरिकेतली एक स्त्री जी तरुण आहे, सुंदर आहे, महाराजांच्या जवळ आली आणि ती महाराजांना म्हणते की महाराज, तुमच्यासारखा पुत्र मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तिच्या मनात असं होतं की विवेकानंदाने आपल्याबरोबर विवाह करावा आणि आपल्याला विवेकानंदांच्या पासून पुत्र व्हावा अशी तिची इच्छा आहे. विवेकानंद हसायला लागले. रामचंद्र परमहंसांचे शिष्य आहेत. त्यांनी त्या स्त्रीला साष्टांग नमस्कार घातला. म्हणजे आजपासून तुम्ही माझी आई, मी तुमचा पुत्र. कलियुगानं जाता जाता एक फार मोठा संदेश आपल्याला दिलाय. मानवी जीवन जर कृतार्थ व्हायचं असेल तर कामवासना आपल्या अधीन ठेवा. दुसरं त्यांनी सांगितलं की ही जीभ जी आहे, ही रसना जी आहे, ही रसना आपल्या ताब्यात ठेवा. आपण काय खायचं आणि आपण काय खायचं नाही हे तिला ठरवून देऊ नका, तुम्ही ठरवा. तिला जे आवडत ते तुम्ही देऊ नका. आज झाले कसं, तर आपण त्या रसनेच्या अधीन झालो. ती जे सांगेल ते आपण तिला देतो. शरीरामध्ये जे रोग उद्भवतात ते रोग, जास्तीत जास्त रोग या खाण्यामुळेच उद्भवतात. काय खायचं, कसं खायचं, केव्हा खायचं, त्याच्या वेळा आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला देऊन ठेवलेली. दुपारी 12 वाजता जेवावं, संध्याकाळी जेवढं लवकरात लवकर सूर्यास्तापूर्वी जेवावं. जेवायला बसल्यानंतर एखादा श्लोक म्हणावा, भगवंताचं नामस्मरण करावं. आपण आपल्या समोर ताट आणून ठेवल्याबरोबर आपण बका 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 जेवायला सुरुवात करतो. एखादी म्हैस भरडा नेऊन ठेवल्याबरोबर बक्कन त्या भरड्याच्या बुट्टीत तोंड घालते, त्याप्रमाणे आपण ताटात तोंड घालतो. त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? फुकट मिळणार असलं की काहीही खातो आपण. ते कुठनं आलं, काय आलं, तो आपल्याला कशा करता देतो याचा जरा सुद्धा विचार आपण करत नाही. जे अन्न आपण खातो त्या अन्नाचे जे गुण आहेत ते गुण आपल्या आचार विचारामध्ये येतात. याकरता भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करताना 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजस, तामस हे 3 गुण आणि या 3 गुणांचे आहार सांगून ठेवलेले आहेत. की कोणत्या प्रकारचा आहार तुम्ही घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचे तुमचे आचार विचार निर्माण होतील हे देवाने सांगून ठेवले. अर्जुन, भगवद्गीता वाचा, भगवद्गीतेचा अभ्यास करा, चिंतन करा. मनुष्यानं काय खावं, गुरुचरित्रामध्ये पुढे विषय येणार आहे, त्यावेळी आपण त्याचं चिंतन करूया की सकाळी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं, कुठल्या भाज्या खायच्या, कुठल्या भाज्या खायच्या नाहीत, त्या का खायच्या नाहीत. गुरुचरित्रकारांनी सगळं चिंतन केलेलं आहे. या रसनेच्या अधीन आपण झालो, तर रसनेच्या अधीन व्हायचं नाही. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या जीवनातला हा कथाभाग आहे. साधक अवस्थेमध्ये ही रसना ताब्यात ठेवण्याकरता महाराजांनी काय केलं, तर भिक्षेला जायचं, भिक्षा मागून आणायची आणि ती भिक्षा तशीच्या तशी कृष्णेमध्ये बुडवायची, बुडवून खुंटीला टांगून ठेवायची. सगळे रस निघून गेल्यानंतर ती जी भिक्षा आणलेली आहे त्या भिक्षेचे 3 भाग करायचे.
एक भाग पाण्यामध्ये जलचरांना द्यायचा, एक भाग आपण भिक्षेला बसल्यानंतर जो कोणी अतिथी आला तर अतिथी करता एक भाग ठेवायचा, आणि तिसऱ्या भागाचे तिसरा जो भाग आहे त्याच्या 8 भाग करायचे आणि 8च घास भिक्षा घ्यायची. असं का करायचं? तर त्या रसनेला, त्या जिभेला त्याची सवय लागायला पाहिजे. एखाद्या दिवशी आपण एखादा गोड पदार्थ खाल्ला, एखादा आवडता पदार्थ खाल्ला, तर दुसऱ्या दिवशी भाकरी मोडायला जीभ तयार होत नाही. याकरता जिभेला त्याचा अभ्यास घडवायचा. ह्या रसनेच्या अधीन होण्यानं काय होतं हे सांगण्याकरता भगवान दत्तात्रेयांनी साधक अवस्थेमध्ये जी 24 गुरु केले त्यातला मासा एक गुरु आहे. माशाला का गुरु केलं दत्तात्रेयांनी? तो मासा पाण्यामध्ये स्वच्छंद विहार करणार आहे. पाण्यात जाऊन त्याला कोण पकडू शकत नाही. त्याला पकडण्याकरता करतात काय लोक, तर तो गळ असतो, त्या गळाला त्या माशाला जो आवडता पदार्थ आहे तो आवडता पदार्थ आमिष म्हणून लावतात, आणि तो गळ जोरात पाण्यात टाकल्यानंतर तो जो मासा आहे तो कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या आमिषावर तुटून पडतो, आणि ते आमिष गिळल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आज जो गळ आहे तो गळ आपल्या टाळूमध्ये घुसलाय. मग तो मासा काहीही करू शकत नाही. जर आपण काळाच्या ताब्यात सापडू नये असं तुम्हाला वाटत असेल, रोगराई आपल्या शरीराला येऊ नये असं जर वाटत असेल, तर ही रसना जी आहे ही रसना आपल्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जो ही रसना अधीन ठेवेल त्याच्याकडून या कलियुगाचा पराभव आहे. समाजामध्ये आपण बघतो की लोक कुठल्याही प्रकारचा विचार न करता खातात, परंतु जे आपण खातो त्या खाण्यातून ते सगळे दोष आहेत, ते दोष आपल्याला प्राप्त होतात आणि त्याप्रमाणे आपले आचार विचार करतात. पुढे कलियुगाने सांगितलं की म्हणजे मला तुम्ही पाठवताय पृथ्वी तलावर, परंतु मी जिथं जाईल त्या ठिकाणी पहिल्यांदा मी काय करणार तर धर्माचा नाश करणार. मी जिथं जाईल तिथं निंदा कलह तुम्हाला दिसणार. माझे 2 भाऊ कोण आहेत सांगू का म्हणजे तुम्हाला, तर परद्रव्य हारक आणि परस्त्री रथ हे 2 माझे भाऊ आहेत. ह्यांना माझं सहाय्य. जे दुसऱ्याला छळून, दुसऱ्याला त्रास देऊन जे पैसे मिळवतात, जे चोरी करतात, जे व्यसनाधीन आहेत, ते सगळे माझे मित्र आहेत. मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मी निरंकुश असतो, स्वच्छंदी राहतो, मनाला येईल त्याप्रमाणे वागतो. मला त्या ठिकाणी पाठवू नका. ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे, आता तुमची वेळ आलेली आहे. द्वापार युग संपलंय, कलियुगाला प्रारंभ होणार आहे. जा म्हटले तुम्ही. कसं असतं, जेव्हा युग बदलतं तेव्हा माणसं कधी बदलत नसतात, माणसं तीच असतात. परंतु शासक बदलल्यामुळं माणसं त्या पद्धतीचं वर्तन करतात. एकदा झालं काय की द्वापार युग होतं. द्वापार युगाचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशीपासून कलियुग सुरू होणार होतं. आणि आदल्या दिवशी एका व्यक्तीनं आपली जमीन, शेत जमीन एका दुसऱ्या माणसाला विकली. व्यवहार झाला, पैसे दिले, त्यानं ती शेती ताब्यात घेतली. शेती ताब्यात घेतली, तो नांगर करण्याकरता म्हणून, नांगरट करण्याकरता म्हणून शेतात गेला. आणि पहिल्याच दिवशी त्या नांगराला मोहरांचा हंडा लागला. मोहरांचा हंडा लागल्याबरोबर त्याला अतिशय आनंद झाला. त्यानं तो मोहरांचा हंडा उचलला आणि ज्याच्याकडून आपण शेती घेतली आहे त्याच्या घरात आणून दिला. म्हणले मी तुमची शेती घेतलेली आहे. म्हणले हा हंडा काय मी तुमचा घेतलेला नाही. म्हणले हा हंडा तुमचा, तुम्हाला घ्या. म्हणले
तो म्हटला कागद काय लिहिलंय ते बघ म्हटले. तिथं जे काही असेल, झाडं असतील, झुडपं असतील, काही बांधीव घर असेल, दगड माती असेल, त्या सगळ्या सकट मी तुला शेती विकलेली आहे. त्या शेती बरोबर हा हंडा सुद्धा तुझाच आहे म्हटले, तू घेऊन जा म्हटले, मला काय नको. दोघांच्यात वादावादी सुरू झाली. तो म्हटला हा हंडा तुझा आहे, तो म्हटला हा हंडा तुझा आहे. दोघंही ऐकायला तयार नाही. परंतु संध्याकाळ झाली, रात्रीची वेळ व्हायला लागली, तेव्हा दोघांनी असं ठरवलं की म्हटले उद्या असं करूया की पंचाला बोलवूया आणि पंच जो निर्णय देतील, त्यांनी जर तुझा आहे म्हणून सांगितलं तर तू घे, माझा आहे म्हणून सांगितलं तर मी घेतो. पंचमुखानं आपण निर्णय करूया असं ठरलं. आणि रात्री द्वापार युगाचे दिवस संपले आणि कलियुगाला सुरुवात झाली. सकाळ झाल्या झाल्या तो जो पहिला शेतकरी होता ज्यानं त्याला शेती विकलेली आहे, तो 4-5 मोठ्या माणसाला घेऊन तलवारी काट्या घेऊनच याच्या घराकडे आला. तो म्हटला तो हंडा कुठे आहे म्हटला कालचा. तो हंडा म्हणला माझा आहे. हा म्हणाला अरे हंडा तुझा कसा म्हटला, सगळ्या सगळं तू मला शेती विकलेली आहेस म्हटला, त्यानंतर मला तो हंडा सापडलाय म्हणून तो हंडा माझा आहे. दोघांच्यात मारामारी लागली, भांडण लागलं, दोघांनी एकमेकाला मारलं, रक्तबंबाळ झाले. युग बदलल्याबरोबर माणसाची प्रवृत्ती बदलते, माणसाची वृत्ती बदलते. कलियुगाला सांगितलं तुम्ही जावा म्हटले, काय काळजी करू नका. आणि तुम्ही जाऊन तुमच्या पद्धतीने तुम्ही राज्य करायला सुरुवात करा. परंतु एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, माझी आज्ञा आहे, कोणाला तुम्ही त्रास द्यायचा नाही. तर जे काशीवासी आहे, जे काशीमध्ये राहतात, काशीत रोज गंगा स्नान करतात, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतात, त्यांना तुम्ही त्रास देऊ. दुसरं त्यांनी सांगितलं की माते पितेची जी सेवा करतात, आई वडिलांची जी सेवा करतात घरामध्ये, त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. नंतर सांगितलं की जे नित्य पुराण श्रवण करतात त्यांच्याकडे पण तुम्ही लक्ष देऊ नका. अदांभिकपणे पुण्य करतात, परंतु अदांभिकपणानं करतात, दांभिकपणानं करत नाही. लोकांना सवय काय असते तर थोडस काहीतरी दान द्यायचं, परंतु आपलं नाव झालं पाहिजे, स्पीकरवरून आपलं नाव पुकारलं पाहिजे, त्या फरशीवर आपलं नाव कोरावलं पाहिजे, असं लोकांना वाटतं. हा दांभिकपणा आहे. परंतु अदांभिकपणे पुण्य जे करतात त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. त्यांनी सांगितलं की शिव किंवा विष्णू या दोघांना जे रोज तुळस घालतात त्याला तुम्ही त्रास देऊ नका. आणि शेवट सांगितलं की जे गुरूंची स्तुती करतात, जे गुरूंची सेवा करतात, जे नित्य गुरूंच्या सन्निध आहेत, त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. असं म्हटल्याबरोबर कलियुगाने ब्रह्मदेवाला विचारलं की गुरूंची महती मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेवानी त्यांना गुरूंची महती सांगायला सुरुवात केली. त्या ठिकाणी आपण आज थांबूया. त्याच्या पुढचा जो कथा भाग आहे तो उद्याच्या भागामध्ये आपण चिंतन आणि विचार करूया. श्री गुरुदेव. हा जर भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, कमेंट करा. श्री दत्तभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ माझ्या हातून व्हावेत अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी विश्राम घेतो. श्री गुरुदेव.